परवा सहज मैत्रिणीकडे गेले आणि आम्ही मस्त स्ट्रॉबेरीचा सीझन आहे त्यामुळे स्ट्रॉबेरीज खात होतो आणि माझी मैत्रीण प्रत्येक स्ट्रॉबेरी थोडीशी खाऊन त्याची चव बघून तिच्या मुलीला देत होती आणि मुलीला ह्याचा तिच्या राग आला आणि मुलगी तिला म्हणाली की अगं तू मला प्रत्येक स्ट्रॉबेरी खाऊन का देतेयस, तुला हव्यात तर तुझ्या स्ट्रॉबेरीज घे ना. तेव्हा माझी मैत्रीण अगदी सहज म्हणून गेली की अगं तुला आंबट स्ट्रॉबेरी मिळायला नको म्हणून मी आधी चव बघते आणि मग गोड असलेली स्ट्रॉबेरी तुला देते. आणि त्या पुन्हा स्ट्रॉबेरीज खाऊ लागल्या. पण ह्या एका वाक्याचा जर आपण नीट विचार केला तर आपल्या पण आयुष्यात आजूबाजूला असलेल्या कित्येक व्यक्तींच्या ॲक्शन्स आपल्याला खूप वेळा आपल्यासाठी योग्य नाही आहेत, आपल्याला त्रासदायक आहेत असं वाटायला लागतं. कित्येक नात्यात आपण लोकांच्या कृतींकडे जास्त लक्ष देतो, पण त्यामागं त्यांचे काय इंटेन्शन्स आहेत, त्यांना काय नेमकं त्यातून सांगायचं आहे, त्यांची काळजी ते कुठल्या पद्धतीनं व्यक्त करतायत हे बघायचं राहून जातं. खूप वेळा कृतींकडे लक्ष न देता त्यांच्या भावनांकडे लक्ष द्या, मग नात्यांमधली मजा, नात्यांमधलं प्रेम अजून तुम्हाला समजायला लागेल, जाणवायला लागेल.